बजेट आपला कमी असला तर आपण स्टार्टिंगला घरातून केला तर एकदम चांगलं असणार आहे, कारण की आपल्याला तेव्हा ग्राहकांचा जो चॉईस आहे, जी आवड निवड आहे ती लवकर लक्षात येत असते. साडीवर वेअर करू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत, याच्यामध्ये मी रॅन्डमली तुम्हाला प्रत्येक सेक्शन प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये एक एक दोन दोन व्हरायटीज दाखवणार आहे. पेटीकोट खूप स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये, म्हणजे की मॅचिंगचं सेक्शन 9 रुपयापासून सुरू होत असतं. तर हे पण तुम्हाला कमी रेटमध्ये कमी भावामध्ये मिळणार आहे. तर तुम्ही हे संपूर्ण कलेक्शन घेऊ शकता. गोल्डन म्हटलं की गोल्डन ब्लाउज पीस असेल किंवा पेटीकोट असेल, हे सगळ्या साड्यांवर मॅच होत असतं. तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना तसं सुद्धा सांगू शकता. आता ब्लॅक कलरवरून तुम्ही बघत आहात, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही मॅचिंगचं कलेक्शन जर घरातून सुरू करत असाल तर कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवू शकता, कशी मार्जिन लावू शकता आणि कशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही. ज्या महिला विचार करता की क्लॉथिंगचा आम्ही एक बिझनेस सुरू करू शकतो का, नक्कीच तुम्ही आपला व्यवसाय घरातून अगोदर सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की मॅडम घरातूनच का, बघा बजेट आपला कमी असला तर आपण स्टार्टिंगला घरातून केला तर एकदम चांगलं असणार आहे, कारण की आपल्याला तेव्हा ग्राहकांचा जो चॉईस आहे, जी आवड निवड आहे ती लवकर लक्षात येत असते. जसं मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मॅचिंगचं कलेक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे, अस्तर मिळणार आहे, फॉल मिळणार आहे, स्ट्रेचेबल ब्लाउज मिळणार आहे, पेटीकोट मिळणार आहे. हे संपूर्ण कलेक्शन मॅचिंगचं असणार आहे. त्याच्यामध्ये रॅन्डमली आपण एक एक कलेक्शन बघूया. आपल्याला व्यवसाय घरातून सुरू करायचा आहे का, माहिती का, जेव्हा ग्राहक येतात तेव्हा ग्राहक आपल्याकडून वेगवेगळी कलर आणि वेगवेगळ्या डिझाईनची डिमांड करत असतात. जसं तुम्ही हे बघत आहात, फ्लावर प्रिंट मध्ये अगदी सुंदरचं कॉटन फॅब्रिक मध्ये ब्लाउज पीस आहे. आता हे सगळे कलर जे आहेत आणि हे जे डिझाईन्स आहे ना मंडळी, अगोदर खूप महिला वेअर करायच्या आणि खूप महिला घालायच्या सुद्धा हे ब्लाउज पीस. कारण की आपल्या जुन्या आजी त्यांना माहिती असेल की या पद्धतीचे जे ब्लाउज पीस आहेत ते सर्वात जास्त विकले जायचे. तरी अशाच पद्धतीने तुम्ही आपले कलेक्शन सुद्धा ठेवून आपला व्यवसाय सुरू करू शकता. जसं यामध्ये कलर पण खूप सुंदर आहे, रेग्युलर कलर आहेत, लाल, पिवळे, हिरवे आणि याच्यामध्ये फ्लावर प्रिंट दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना समजू शकता की मॅचिंग म्हणून तुम्ही कुठल्याही साडीवर वेअर करू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत, याच्यामध्ये मी रॅन्डमली तुम्हाला प्रत्येक सेक्शन प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये एक एक दोन दोन व्हरायटीज दाखवणार आहे. जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात, याच्यामध्ये जे आहे अगदी सुंदरचं फॅब्रिकचं यूज केलेलं आहे. कलर पण अगदी सुंदर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. याचा प्रॉपर किती कट असणार आहे याच्यामध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे, 0.78 पॉइंट. असं तुम्हाला हे 78 सेंटीमीटरचं तुम्हाला हे जे आहे ब्लाउज पीस या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे की प्रॉपर आपण म्हणतो ना की 80 सेंटीमीटरचं, तर याच्यामध्ये 78 सेंटीमीटरचं येऊ शकतं, कारण की याच्यामध्ये कमी जास्त फर्मा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही एल एक्सेल डबल एक्सेल अशी साईज याच्यामध्ये शिवू शकता आणि तुमच्या ग्राहकांना सांगू शकता. आता आपला राहिला विषय की जेव्हा आपण घरातून बिझनेस सुरू करतो तर याच्यामध्ये कलर आणि डिझाईन कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता सर्वात जास्त मॅचिंग मध्ये लाल, पिवळा, हिरवा, काळा, म्हणजे की जे बेसिक रेग्युलर कलर आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन तुम्ही आपले कलर डिझाईन कडे लक्ष देऊ शकता. जसं तुम्ही हे बघत आहात, जेव्हा आपण बिझनेस घरातून सुरू करतो ना तेव्हा आपल्याला कसं असतं ना, ग्राहक आपल्याकडून काय डिमांड करेल किंवा ग्राहकाची काय आवड आहे, आपल्याकडून ग्राहक कसल्या पद्धतीचं वर्क मागत आहे, ते ब्लाउज पीस मागत आहे, अस्तर मागत आहे किंवा पेटीकोट मागत आहे, त्याचं आपल्याला माइंड ओळखणं खूप गरजेचं आहे. म्हणजे की एक आपण एक्झाम्पल असं म्हणू शकतो की आपण जेव्हा घरातून सुरू करतो तेव्हा आपण एक परीक्षा देत असतो. त्यानंतर आपल्याला थोडासा अभ्यास झाला की आपण मग विचार करतो की आम्ही एक दुकान सेटअप करू शकतो. आपल्याला परिपूर्ण नॉलेज झालेलं असतं, आपण ग्राहकाशी एकदम कॉन्फिडन्सली बोलू सुद्धा शकतो. त्याच्यामध्ये पेटीकोटची व्हरायटीज आपण बघूया. पेटीकोट खूप स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये, म्हणजे की मॅचिंगचं सेक्शन 9 रुपयापासून सुरू होत असतं. तर हे पण तुम्हाला कमी रेटमध्ये कमी भावामध्ये मिळणार आहे. तर तुम्ही हे संपूर्ण कलेक्शन घेऊ शकता, पण हे आपल्याला सेट टू सेट घ्यायचे. आता याच्यामध्ये तुम्ही कलर बघत आहात, लाल आहे, हिरवा आहे, काळा आहे, ब्ल्यू आहे. तर हे सगळे कलर कॉम्बिनेशन रेग्युलर आहेत, कारण की महिलांना कसं आहे, एखादी साडी वेअर घेतली तिने दुकानातून तर तिला मॅचिंगसाठी सगळे कलेक्शन मॅचिंगच लागत असतात, कारण की तेव्हाच परिपूर्ण त्याचं सेटअप तयार होत असतं. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे कम्प्युटराइज डिझाईन म्हणतात, इथे तुम्ही बघू शकता अशी जी डिझाईन्स बनवलेली असते. याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे ज्या प्लेट्स आहे यामध्ये बनवलेले आहेत. तर तुम्हाला असे सुद्धा कलेक्शन आपल्या दुकानात ठेवायचे असतात, कारण की रॅन्डमली तुम्ही याच्यातून जे पेटीकोटची व्हरायटीज आहे 5-6 ठेवा किंवा ब्लाउज पीस आहे, अस्तर आहे, त्याचे 5-6 सेट ठेवा, जेणेकरून वाटलं पाहिजे आपलं दुकान घरातून आपण सुरू करत आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर थोडेसे कलेक्शन तुम्ही स्ट्रेचेबल ब्लाउज मध्ये ठेवा. जसं स्ट्रेचेबल ब्लाउज तुम्ही बघत आहात, बांधणी प्रिंट मध्ये आहे, छोट्याशा स्लीव्स मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे. आणि कसं असतं ना, आपण कलेक्शन जेवढे जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला ना तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे.
जेव्हा ग्राहक येतात तेव्हा ग्राहक एकाच कलेक्शनने खुश नाही होत आणि ते म्हणतात की अजून काही नवीन आहे का, याच्यामध्ये डिझाईन आहे का, याच्यामध्ये कलर आहे का, सर्वात कमी प्राइसचा आहे का, एवढे सारे प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. म्हणून त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. जसं नेक्स्ट आपण बघूया सोबर, म्हणजे की सिंपल डेली यूज साठी जर हवं असेल ग्राहकांना तर ब्लाउज पीसचे हे कलेक्शन तुम्ही त्यांना देऊ शकता. याच्यामध्ये पण सेम रेग्युलर कलर आहेत, कारण की मॅचिंग हे असं प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये रेग्युलर कलर जास्तीत जास्त विकले जातात. जसं ब्लॅक कलर म्हटलं की प्रत्येक साडीवर मॅच होतं, गोल्डन म्हटलं की गोल्डन ब्लाउज पीस असेल किंवा पेटीकोट असेल हे सगळ्या साड्यांवर मॅच होत असतं. तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना तसं सुद्धा सांगू शकता. आता ब्लॅक कलर वरून तुम्ही बघत आहात, हे पूर्ण बंच ब्लॅक कलरचा ब्लाउज पीस आहे. तर तुम्ही हे सगळे संपूर्ण कलेक्शन क्वांटिटी मध्ये घेऊन आपल्या ग्राहकांना स्वस्तात सेल करू शकता. एवढंही स्वस्त विकू नका जेणेकरून तुमचा बेनिफिट नाही होणार. जसं आपण स्ट्रेचेबल ब्लाउज मगाशी बघत होतो, त्याच्यामध्ये अजून एक व्हरायटीज आहे तुम्ही बघत आहात. यावर छोटे छोटे जे आहे ना जरीचं काम केलेलं आहे, म्हणजे की हे पूर्ण मशीनने काम आहे. बघा असे वरच्या साईडला आलेले ही तुम्हाला प्रिंट दिसणार आहे. कलेक्शन वेगवेगळे तुम्हाला मी रॅन्डमली दाखवत आहे, तशाच पद्धतीने कलेक्शन ठेवा. जसं तुम्ही बघू शकता बलून स्लीव्स मध्ये तुम्हाला हे या ठिकाणी रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे. कलर चार्ट याचा 8 ते 12 पीसचा सेट असतो. याच्यामध्ये कलर संपूर्ण वेगळे आपल्याला मिळत असतात. त्याच पद्धतीने आपल्याला कलेक्शन परचेस करायचे असतात. म्हणून कसं असतं ना, तुम्ही तुमच्या ग्राहकांना कलर ऑप्शन आणि डिझाईन ऑप्शन देऊ शकता. आता राहिला विषय फॉलचा, तर फॉल फक्त आपल्याकडे 9 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे मंडळी. तर 9 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला स्टार्टिंग प्राइस आहे 12 रुपये, 15 रुपये, 18 रुपये. याची लेंथ विड्थ जी असते लहान मोठी असते त्या हिशोबाने या ठिकाणी तुम्हाला रेंज मिळणार आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही मॅचिंगचं कलेक्शन जर घरातून सुरू करत असाल तर कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवू शकता, कशी मार्जिन लावू शकता आणि कशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही आपल्या घरातून सुरू करणाऱ्या व्यवसायामध्ये लक्षात आलं असेल. या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे मॅचिंग मध्ये. एकदा भेट द्या आणि संपूर्ण कलेक्शन तुम्ही परचेस करून घेऊन आपला व्यवसाय सुरू करा. नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.